आज मी तुम्हाला झटपट अशी मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे, थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं. मी अर्धी पळी घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि ही मेथीची जुडी मोठ्या आकाराची आहे. याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं. तुम्ही मोहरी पण टाकू शकता. जिरं चांगलं भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये देशी लसूण घेतलेला आहे मी 6 ते 7 कुड्या म्हणजे पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणता पण घेऊ शकता. हलकासं, कारण की असं कुठलाच नाही मोठा मोठा, की त्याची टेस्ट खूप छान येते. नुसती लसणाची मेथी वगैरे अशा पण मी टाकलेल्या आहेत. मिडियम आकाराचा एक कांदा, हलकासा बघा असा लसूण भाजला, कांदा टाकायचा. कांदा भाजून घ्यायचा. कांदा असा भाजलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची. तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. ही पोपटी कलरची आहेत, लांबडी आकाराची आहेत. आम्ही 4 मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत. हे पण चांगल्या भाजून घ्यायचं. मिरची पण चांगली भाजलेली आहे. छोट्या आकाराचं एक टोमॅटो, ते पण याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. मस्त असं परतून घेतलेलं आहे. मेथीची भाजी मोठ्या आकाराची जुडी होती. आता मी काय करते, थोडे थोडे हलवते आणि मग सगळी टाकून घेते. भाजी मी टाकल्यानंतर चांगली परतून घेतलेली आहे. खूप मोठी जुडी होती बघा, एवढी झालेली आहे अशा पद्धतीमध्ये. आणि भाजी कधी पण मी खुडून घेते. भाजी कशी खुडायची त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. कापून घेतली वगैरे तरी पण चालू शकते. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, कारण की थोडं पाणी आटलं नाही की मग मीठ टाकायचं, म्हणजे जास्त पाणी सुटत नाही बघा. एवढी मोठी आहे तर एवढं पाणी सुटलेलं आहे. आता याला काय करते, 1-2 मिनटं मिडियम गॅसवर चांगलं थोड्या वेळानं असं परतून घेते. म्हणजे ही छोटी छोटी मी कवळी देठं घेतल्यात का, ही पण शिजून जातील. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. पाणी थोडंसं आटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल. बिन शेंगदाण्याच्या कुटाच्या पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे चांगले भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले. त्याची मी वरची साल नव्हती काढलेली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता. आता याला काय करणार आहे, 1-2 मिनटं परतून घेणार आहे. ह्यातलं पाणी हे हलकंसं आहे, हे लगेच आटून जातं. पाणी बघा भाजीचं पूर्णपणे आटलेलं आहे. अशा पद्धतीत भाजी केलेली आहे. भाजीच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशी पण करून बघा एकदा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.